आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे दोघं निघून गेले होते ना, परत कसे काय आले? मला पण असंच वाटलं होतं मॉम। माझ्या मेवण्याच्या अंगाला हात जरी लावलात ना तरी तुम्हाला सगळ्यांना आजची रात्र तुरुंगात काढायला लागेल। एका फोन कॉल वरती हा पब बंद करून टाकेन मी। त्या माणसात का कोण आहात तुम्ही? हे समर राजवाडे आहेत ना? हो हो तेच आहेत। ओळखलंच मला? कशावरनं? माझ्या कपड्यांवरनं? नाही सर, तुमचे फोटो पाहिलेत ना बिझनेस मॅगझिन मध्ये। हो, मग ते फोटो का आले? चांगले कपडे घातले या उंची रेस्टॉरंट मध्ये आलो म्हणून आले का फोटो? ते फोटो अशासाठी आले कारण मी काम तसं करतो। माझं काम ही माझी ओळख आहे। उद्या जर मी अत्यंत साधे कपडे घालून पब मध्ये आलो तो माझ्या साध्या कपड्यांमुळे तुम्ही मला आकलून देणार आहात? काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? हा रोहन, हा तुमच्यासारख्या या ट्रेंडी कपड्यांमध्ये अडकला नाही कारण तो मेहनत करतो, स्वतःच्या कष्टाच्या कमाईचं खातो आणि आपल्या कष्टाची कमाई कशावरती खर्च करावी, कुठे खर्च करावी हे ठरवण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे। तो 10 रुपयाचा वडापाव खाईल, 100 रुपयाची थाळी खाईल किंवा 1000 रुपयाचं गव्हर्नमेंट जेवण घेईल, तो त्याचा प्रश्न आहे। त्याने आपला पैसा कुठे खर्च करावा हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्याचा आहे, तुमचा नाहीये। आणि त्याच्यावर तुम्ही त्याला जज करताय, त्याच्या कपड्यांवरनं जज करताय, माणसाच्या दिसण्यावरनं जज करताय। खरं तर आज या ब्रँडेड कपड्यांमध्ये लपलेला तुमचा सगळ्यांचा कुरूप चेहरा बाहेर आलाय। आणि काय हो मॅनेजर साहेब, हे असले धंदे तुम्ही चालून घेता तुमच्या हॉटेलमध्ये? तुमच्या रेस्टॉरंटमध्ये इथे आलेले गेस्ट एका माणसाचा अपमान करतायत आणि तुम्ही चालून घेताय खुशाल? याद राखा, पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, माझ्या फॅमिलीकडे जर कोणीही चुकूनही वाकड्या नजरेने पाहिलं आणि बोट दाखवलं ना तर एकेकाला तुरुंगाची हवा खायला लावेल। चला निघा निघा। काय काय तुम्हाला काय हवंय आता? आधी याला माफी मागायला सांगा। आम्हा मुलींकडे वाकड्या नजरेने बघत होता हा। नाचताना धक्के काय मारतो? माफी मागायला हवा त्याला आधी। व्हॉट रबेश! माझा भाऊ तुमच्याकडे बघत होता? मुळात तो हे करणं शक्यच नाही। आणि तुम्ही कोण आहात? सोनं लागलंय का तुमच्या अंगाला तुमच्याकडे बघायला? माझा भाऊ अत्यंत संस्कारी आणि चांगल्या घरातला मुलगा आहे। त्याच्या बायको बरोबर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला आलाय तो। का तुमच्याकडे बघेल? आणि काय मला कळतच नाही, कुठली विकृती आहे तुमच्यात? तुमच्या खिशात काय पैसे वाढतायत तर माणुसकी कमी होत चालली आहे का तुमच्यातली? हे अशा प्रकारे ह्युमिलेट करताय तुम्ही एखाद्या माणसाला? हो, नसतील कदाचित तुमच्या खिशात आहेत ना तेवढे पैसे नसतील त्याच्या खिशामध्ये। जे ब्रँडेड कपडे घातलेत ना तेवढे नाही वापरत तो कदाचित। आणि ना हॉटेलची हजारो रुपयांची बिलं पण त्याला करणं जमत नसेल, पण घरचा वरणभात खाऊनही सुखात राहणारा भाऊ आहे माझा। गरजूंना मदत करणारा भाऊ आहे। तुमच्यासारखी फक्त पैशाची उधळपट्टी नाही चालवत तो। मुळात त्याने काही चूक केलेली नाहीये। त्याच्या बायको बरोबर येतो आणि अत्यंत सभ्य मुलगा आहे। तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल तर तुम्ही निघा सगळे। रोहन, आर यू ओके? ए बाळा, आम्ही आहोत, तू नको टेन्शन घेऊस। ताई, माझ्यात ना सहनशक्ती नाही उरली आता। मला एक क्षणही इथे थांबायचं नाहीये। मी रोहनशी बोलते। त्यांचं काही बिल राहिलंय? आहे, थोडं बाकी आहे। या बघूया। मॉम, समर दादा कुठून आलं मध्येच आणि त्याला बोलावलं कोणी इथे? काय माहित, डॉलनी बोलवलं असेल कदाचित। पण त्याने येऊन सगळं शांत केलं ना, अजून पेटलं असतं, अजून मजा आली असती।
अजून ह्युमिलिएट झाला असता तो रोहन सरपतदार. झालं तेवढं खूप झालं रे. कसं आहे, प्रत्येक वेळेला एक घाव आणि दोन तुकडे होतील असं नसतं. कधीतरी घाव घालत राहावे लागतात. कधीतरी तुकडा पडेलच. पाहिलंच ना आता कसं त्याच्या कपड्यांपासून मॅनर्स पर्यंत सगळ्यावर बोलणं झालं. फार लायकीच काढली. म्हणजे घाव घाव एकावर एक घाव बसत होते. म्हणून बघ कसा मान खाली घालून निघून गेला. पण मॉम, त्याने एवढं चिडावं ना आणि आदिराशी भांडावं, त्यामुळे परत ते वेगळे होतील. होईल होईल, सगळं होईल. आता माझ्या डॉलला कळेल की तिच्यासारखी लाईफस्टाईल जगायला पैसा लागतो, प्रेम पुरत नाही. प्रेम? व्हॉट नॉनसेन्स. मला तर त्याचं प्रेम सुद्धा खोटंच वाटतं. आपलं काम झालं ना, चल हा, मी आलो. चल चल. रो प्लीज, ऐक अधिरा ना. प्लीज मला एकट्याला सोड. ऐक ना प्लीज, ऐक ना. अधिरा काय ऐकू तुझं? उलट मी तुला सांगत होतो की आपण इथे नको जाऊया, नको थांबूयात इथे. कळते अधिरा, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. पण जर इथे नसतो आलो तर व्हॅलेंटाईन्स डे साजरा नसता झाला का? सांग ना, नसता झाला. पण नको ना चिडू जरा. का चिडू नको मी? सांग मला, का चिडू नको मी? तर तुला कित्येकदा सांगत होतो अधिरा आपण इथे नको जाऊयात, तरी तू मला फोर्स करत होतीस. मी काय मूर्ख म्हणून सांगत होतो का तुला? का सारखं तू स्वतःचं खरं करायला जातेस? किती वर्ष ओळखतो आपण एकमेकांना, सांग ना. तुला नाही कळलंय का? अगं मला नाही आवडत अशा ठिकाणी. मला नाही आवडत हा शो शायनिंगपणा, हा बडेजावपणा. इथे ना मला खूप घुसमटल्यासारखं फील होतं. बिंग व्हेरी ऑनेस्ट, ही ना माझी लाईफस्टाईल नाही आणि मला याचं दुःख सुद्धा नाहीये. तू काही बोलू नकोस. मी तुला सांगतो, तू जा ना तुझ्या फॅमिली सोबत, तुझ्या फ्रेंड सोबत अशा ठिकाणी. पण तू मला का फोर्स करतेस इथे यायला? का सतत स्वतःचं खरं करत असतेस तू? मी तुझ्या लाईफस्टाईलशी जुळून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे का रे? सांग ना. तुला नको घेऊ जुळून. सिरियसली नको घेऊ जुळून. तुला जर हे असं मला ऐकून दाखवायचं असेल ना सतत, तर प्लीज जुळवून घेऊ नकोस. यु नो व्हॉट अधिरा, तू खूप ग्रेट आहेस. कारण ना तुला गरिबीत जगता आलं. माझं तसं नाहीये. मी ना खूप सामान्य मुलगा आहे. मला श्रीमंतीचा ढोंग, श्रीमंतीचा आव नाही पार पाडता येते. मी ना अधिरा हात सोडतो तुझ्यासमोर. प्लीज माझी लाईफस्टाईल बदलायचा प्रयत्न करू नकोस. बघितलंस ना आज काय झालं? अगं लायकी काढली का त्यांनी माझी? मला नाही सहन होते सगळं. पण जाऊ दे ना, सोड ना प्लीज. हो, सोडलंच आहे मी. सोडलंच आहे. लाच सोडलीच आहे मी. तू बघितलं नाहीस का कशी लायकी काढली त्यांनी माझी? ऐक, ओके ओके, शांत हो बरं. आई हे बघ, देश तसा वेश हे मला सुद्धा कळतं. पण हिला कळायला पाहिजे ना. हिला कित्येक वेळा सांगितलं तरी हिच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. रोहन, असं नको बोलूस. का नको बोलू ताई? सांग ना, का नको बोलू? अगं कंटाळा आलाय मला. आणि मी काय इन्सल्ट सहन करून घ्यायचा? सांग ना. दरवेळी माझा इन्सल्ट होणार का? कशाला? अधिरा, जेव्हा आई तुझा इन्सल्ट करते तुला नाही सहन होत. नाही सहन होत ना. अगं मग माझा इन्सल्ट मी कसा सहन करायचा? रोहन ऐक ना, तू राजवाड्यांचं नको म्हणूस. चला निघूया आपण. मी बिल घेऊन येतो. हा हा, ऑलरेडी पेड. मी तुमच्या बरोबर येते पिंट्या दादा. हा का?